नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, जुलै महिन्यामध्ये आपण जे मालामाल पीक करणार आहे त्याची लागवड करणार आहोत आणि त्या अनेक पिकांपैकी एक पीक आहे वाल पीक आणि त्याच्यासाठीच माझी तयारी सुरू आहे। ती तयारी काय केलेली आहे, मी मल्चिंग वर लागवड करतोय का, बेसल डोस काय करणार आहे, याच्याबद्दल जर संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि आज जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायचं आहे, इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे, आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही। तर शेतकरी मित्रांनो, जसा पाऊस सुरू झालेला आहे तसं मी नियोजन करतो आहे, पण साधारण 15 जूनला नियोजन होतं, पण हळूहळू ते 1-2 जुलै पर्यंत आला आहे। रोजचा पाऊस चालू असल्यामुळे वापसा कंडिशन थोडी कमी आहे। तर शेतकरी मित्रांनो, इथं मी करणार आहे वाल लागवड आणि त्याच्यासाठी मी मल्चिंग ड्रीप पसरणार आहे। त्यासाठी मला पहिलेच बेसल डोस करून ठेवावा लागणार आहे। आता बेसल डोस मध्ये मी काय काय वापरणार आहे, तर क्रॉपटेकचं 8-21-21 हे जे खत आहे ते वापरणार आहे। त्याचबरोबर याच्यात सल्फर, मॅग्नेशियम, झिंक आणि बोरॉन देखील आहे। हे एकरी 40 किलो वापरणार आहे। त्याच्यानंतर हे आहे हायरोमाय प्लस, हे वॉल ॲग्रोचं मायक्रोरायझा आहे, हा एकरी 4 किलो वापरणार आहे। त्याच्यानंतर हे आहे प्रसाद मॅक्स, तर याच्यामध्ये आहे मॅग्नेशियम आणि सल्फर, तर हे मी देखील साधारण 25 किलो प्रति एकर वापरणार आहे। त्यानंतर हे गोदावरीचं दाणेदार सुपर फॉस्फेट आहे, हे फुटवा आणि फुलकळी सेटिंग साठी उपयोगात येणार आहे, तर हे प्रति एकर मी वापरणार आहे 50 किलो। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, हे ICL चं पॉलिसल्फेट, याच्यामध्ये देखील तुम्हाला 0013.5 म्हणजे पोटॅश येणार आहे। त्याच्यानंतर कॅल्शियम ऑक्साईड, मॅग्नेशियम ऑक्साईड आणि सल्फर अशा सगळ्या प्रकारचे जे सूक्ष्म अन्नद्रव्य, मायक्रोरायझा, NPK यांचा बॅलन्स करण्यात आलेला आहे आणि हा प्रति एकराचा डोस आहे। यामधून मी कमी करून साधारण 20 गुंठे क्षेत्रावर वालाची लागवड करणार आहे, तर तिथं वापरणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, बेसल डोस बरोबर मी शेणखताचाही वापर करतोय। हे प्रति एकर मी 1 टन वापरणार आहे, तेही याच्यामध्ये मिक्स करून वापरणार आहे। त्याच्यामुळे जमिनीतली जी जैविक सृष्टी आहे ती वाढायला मदत होईल आणि माझं पीक जे आहे ते 100% निरोगी येईल। शेतकरी मित्रांनो, याच्यानंतर हे जे मी बेसल डोस पसरून लागवड करणार आहे, या पावसाच्या ओल्या जमिनीवर हे संपूर्ण वाल पीक उतरून येणार आहे। पण त्यासाठी मी काय करणार आहे, बीज प्रक्रिया देखील करणार आहे। तर बीज प्रक्रियेसाठी मी सायंट केमिकलचं डॉक्टर ग्रोथ याचा वापर करणार आहे, प्रति किलो 10 ग्रॅम। तर अशा पद्धतीने केल्यानंतर 100% माझं वाल पीक उतरून येईल। आणि शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने केल्यानंतर तुमचं जे वाल पीक आहे ते 100% चांगलं येईल। हे 2 महिन्यानंतर तुम्हाला उत्पादन द्यायला सुरुवात करेल, तर अगदी 1.5 वर्षापर्यंत म्हणजे 18 महिन्यापर्यंत उत्पादन देईल। याच्यामध्ये सध्या बाजारभाव सुरू आहे तो 120 रुपये प्रति किलो आणि शेतकरी मित्रांनो, हा कमीत कमी 40 रुपये किलो पर्यंत तरी विकणार आहे। आणि जर एकराचा विचार केला तर याला प्रत्येक तोडा 4 ते 5 क्विंटलचा येईल। तर हे सगळं तुम्हाला मी जे अगोदरच सांगतोय तेही येता अवकाश मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला माझा चॅनल सबस्क्राइब करून ठेवायचा आहे, इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे, आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही। चला भेटूया अशाच माहितीपूर्ण, महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।